नमस्कार मित्रांनो, मी धीरज कारके समेत माझे संयोजक सोमनाथ चाटे आणि आदित्य वाघ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये द नर्सेस टॉक्स फ्युचर. ठीक आहे मित्रांनो, आपण जो या चॅनलवर कॅम्पेन सुरू केलाय द व्हॉइस ऑफ केअर, त्याचा हा आजचा 5वा भाग. त्या भागाचा जो विषय आहे तो म्हणजे व्यसनमुक्त. आपल्या समाजातील लोकांना विविध प्रकारच्या व्यसनांनी ग्रासून ठेवले. ठीक आहे, आता ह्या व्यसनातून बाहेर कसं निघायचं. ठीक आहे, एक तर लोकांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाहीत आणि पोहोचली ठीक आहे तरी त्याच्याबद्दल त्यांना ज्ञान आहे. मग ह्याच मुद्द्याला धरून हा आपला आजचा एपिसोड असणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला सहकार्य करणारे म्हणजेच ऍडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटीचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर आचल मॅडम. ठीक आहे, तर यांच्याशी आपण भेटणार आहे. तर चला. हॅलो मॅम, थँक्यू की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्या या प्रोग्राम मध्ये सामील झाला. आणि आपला जो मोटो आहे की लोकांपर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड, आजचा जो आपला टॉपिक आहे डी एडिक्शन, व्यसनाधीन माणसांचा मुक्तता. ठीक आहे, मी मला इथे बोलावलं त्याबद्दल तुमचेही आभार. खरं तर पेशंटला माहिती नसतं की आपण व्यसन सोडू शकतो किंवा त्याला पर्याय आहे हे त्यांना माहिती नसतं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांना माहिती पडणार असेल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे की जनजागृती तेवढी होईल की आपल्याकडे ससुला औषधोपचार आहेत व्यसनाचे आणि ते बऱ्यापैकी फ्री आहे. हे जर त्यांना माहिती पडलं तर तेवढाच हातभार आम्ही लावू शकतो व्यसन मुक्तीकडे. मॅम, सगळ्यात पहिले आपल्या दर्शकांना सांगा की नेमकं व्यसन हे काय असतं. हे एक आजार आहे का सवय आहे? व्यसन खरं तर सुरुवात सवयीपासूनच होते की एखादी गोष्ट मी रोज करतोय किंवा करते, हळूहळू व्यसनात रूपांतर होते. जशी एखादी गोष्ट जसं अल्कोहोल किंवा तंबाखू, जर आपण सुरुवातीला थोडी खातोय, काही दिवसांनी त्याचं प्रमाण वाढत जातं, त्याची क्वांटिटी, त्याचा अमाऊंट वाढत जातो आणि तशीच ती सवय व्यसनात बदलते. आणि मग आता ही जी सवय आहे ही सुरुवात कशी होते, म्हणजे कशी ट्रिगर फॅक्टर करते? ओके, सुरुवातीला खरं तर म्हणजे जे यंग लोक असतात ते बरेचदा पिअर प्रेशरमुळे व्यसनाची सुरुवात करतात. त्यांच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना बघून त्यांना असं वाटतं की कदाचित आपण हे करून बघावं, काय होतं, हे जे कुतूहल असतं त्यासाठी ते सुरू करतात. त्यांना तेव्हा माहिती नसतं की हे आपल्याला याचं व्यसन लागणार आहे. ते फक्त कुतूहल म्हणून सुरू करतात आणि नंतर त्याला ती त्याची सवय होते, त्याच्याशिवाय त्याचं भागतच नाही. म्हणून अशाच व्यसन वाढत जातात. आणि जसं तुम्ही सांगितलं की तरुण मुलांमध्ये सुरुवात होती, तर मग तरुण मुलांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यसन दिसून येतात? आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल जास्तीत जास्त तंबाखूचं सेवन ह्याचं प्रमाण खूप आहे. त्यानंतर दारू, गांजा, अफीम ज्याला आपण म्हणतो, मुख्यतः राजस्थानच्या भागात ते कल्चरली ऍक्सेप्टेबल आहे. तिकडे बरेचदा लग्नांमध्येही ते अफीम म्हणजे दिलं जातं. ते एक मानपानाचा भाग असतो त्यांच्यासाठी. आणि तिथे छोटे मुलंही म्हणजे 15-20 वर्षांची मुलंही अफीम घेतात, कारण त्यांची जशी आपल्याकडे शेती होते तशी त्यांच्याकडे अफीमची शेती होते. त्यानंतर गांजा, आजकाल म्हणजे बरेच लोक इंजेक्शन्सचाही अतिरेक करत आहेत. स्टिम्युलंट जे इंजेक्शन्स असतात किंवा आजकाल जिममध्ये टर्मिन इंजेक्शन्स बरेचदा मुलांना वापरायला सांगितलं जातं. ते त्यांना गाईड केलं जात नाही, पण ते त्यांनी उगाच काहीतरी फायदा होईल असं म्हणून सुरू करतात. त्यांना काही दिवस त्याचा कदाचित फायदा होतोय, पण मग ते रोज वापरायला लागतात. तर अल्कोहोल, दारू झालं, गांजा, तंबाखू, अफीम, स्टिम्युलंट्स किंवा अजून मादक पदार्थ म्हणजे हिरोईन, कोकेन, असे सगळं. तर आपल्याकडे जे व्यसनमुक्ती सुविधा केंद्र आहे त्यात सगळ्या प्रकारचे व्यसन करणारे लोक येतात. मॅम, आता तुम्ही सांगितलं की हे जे लिस्ट केले, आता हेच अडल्ट मध्ये पण दिसून येतात, पण यांच्या व्यसनात आणि चिल्ड्रनच्या म्हणजे ज्या किशोरवयीन यांच्यात काय डिफरन्स दिसून येतो? मुख्यतः चिल्ड्रन म्हणजे छोट्या वयात आत्ता जे आपण हल्लीचं बघतोय ते मोबाईलचा अतिवापर, इंटरनेटचा अतिवापर किंवा तरुण वयात जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना पॉर्न ॲडिक्शन किंवा सेक्शुअल बिहेवियर्स, जिथे असे व्हिडिओज ते बघतायत, हे सगळं व्यसन जास्ती दिसायला लागलंय सध्या. तसंच तंबाखू ही छोट्या मुलांमध्ये आपण बघतो, शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही तंबाखूचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी वय कमी होत चाललंय. म्हणजे कदाचित आधी काही वर्ष 15व्या वर्षापासून जर सुरू करत असतील तर आत्ता 8व्या 10व्या वर्षापासून तंबाखू घेणारे मुलंही आम्ही बघतो. 8 ते 10 वर्षापासून. म्हणजे याचा मेजर फॅक्टर म्हणजे सोशल मीडिया ते प्रमोशन बऱ्यापैकी ते चांगल्या पद्धतीने करतात की हे खाल्ल्याने तुम्हाला काय फायदे होतील, पण त्याचे नुकसान बरेचदा सांगितले जात नाही किंवा मुलांना कळत नाही की आपण हे खाल्ल्याने काय होईल.
म्हणून ते आता जे जसं की तंबाखूची पुडी झाली, आता ती एक तर एज रेस्ट्रिक्शन्स आहे त्याला, बरोबर. की पण तरी पण समजा जे मुलं तुम्ही म्हटले की 8 ते 10 वर्षापासून ते मुलं येतात, पण त्यांना ते मिळतं कसं? जरी आपण म्हटलं की ते रेस्ट्रिक्शन्स आहेत, पण बरेचदा मुलं सांगतात की त्यांना जे विकणारे लोक आहेत ते देतात. म्हणजे काळा बाजारी सारखं काळा बाजार सुरू आहे किंवा मग ते एखाद्या मोठ्या वयाच्या मुलाकडून मागून घेतात. तर ह्या गोष्टींवर रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. जरी तो कायद्याने मान्य नसला तरी कदाचित देत आहेत त्यांना ते. आता मॅम एवढ्या लहानपणापासून जर सुरुवात आहे तर याचा परिणाम लगेच दिसून येतो का दूरगामी आहे? तसं तंबाखूचा परिणाम लगेच म्हणजे काय जास्तीत जास्त काही दिवसांनी काही महिन्यांनी दात थोडे खराब व्हायला लागतात किंवा त्यांना ते त्याचं प्रमाण वाढत जातं. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं दारूचे परिणाम काही दिवसांनी जेव्हा विड्रॉल सिम्पटम्स येतात, टॉलरन्स वाढत जातो. तर असं वेगवेगळ्या पदार्थाचे वेगवेगळे कालावधी आहे की त्याचे परिणाम किती दिवसांनी दिसतात. की आता मॅडम समजा आता एक अडल्ट आहे, तो डेली घेते, हा. ठीक आहे, ते डेली सेवन करते समजा काही, पण मग समजा त्याला काही सिम्पटम्स आले तर मग तो काय करतो, समजा एक मायनर सिम्पटम्स म्हणून टाळाटाळ करतो. पण त्यांना कधी ओळखायचं की नाही आपल्याला हे आता ही सवय नाही राहिली, हे एक ऍडिक्शन झालंय किंवा एक डिसीज मध्ये याचा ट्रान्सफर झालंय? बरोबर. तर ऍडिक्शनच्या व्याख्येमध्ये जसं आम्ही म्हणतो की त्या वस्तूचा वापर केल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही किंवा ती वस्तू आपल्याला कशी भेटवता येईल याबद्दलच त्याचे दिवसभर विचार सुरू असतात. की मला आता जर दारू पाहिजे तर ती कशी भेटेल, मी कुठून पैसे आणू, समजा माझ्याकडे आता पैसे नाही तर ते कुठून भेटतील, मी कोणाला मागू, याच गोष्टींमध्ये त्याचा बराच काळ जातो. त्याचे साईड इफेक्ट्स त्याला माहिती असतात पण तरीही त्याचा वापर केला जातो. अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा त्याला आपण व्यसन म्हणतो. म्हणजे इच्छा जाते. त्याला जेव्हा ती क्रेविंग होते, त्याला माहिती आहे की मला क्रेविंग होते आणि मला ते घेतल्याशिवाय हे कदाचित कमी होणार नाही, हे मग त्याला असं सांगितलं आलं म्हणजे ते आपल्याला ऍडिक्शन लागले असं ओळखायचं. क्रेविंग, विड्रॉल, टॉलरन्स हे सगळे ऍडिक्शन्सचे भाग. आणि याचा जो परिणाम होतो शरीरावर म्हणजे कुठले कुठले साईन सिम्पटम दिसून येतात? प्रामुख्याने जेव्हा तंबाखूची लोकांना इच्छा होते किंवा तलफ होते तेव्हा ते सांगतात की आम्हाला तंबाखू भेटली नाही तर कुठलंच काम जमत नाही, काम नकोसं वाटतं, थकवा येतो, कुठल्याच कामात मन लागत नाही. तसंच दारूसाठी जेव्हा दारूचा विड्रॉल असतो तेव्हा हात थरथर होतात, त्याला आम्ही ट्रेमर्स म्हणतो, विड्रॉल ट्रेमर्स. किंवा बरेचदा स्वेटिंग होते म्हणजे घाम निघतो, बीपी वाढू शकतं. कधी कधी डेलरियममध्ये व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्याला आसपास काय सुरू आहे याचं काहीही भान नसतं, त्याचं कॉन्शियसनेस अल्टर्ड होतं, त्याचं ओरिएंटेशन जातं की कधी कधी ते घरच्यांना ओळखत पण नाही. अशी एक स्टेट येते, त्याला आम्ही डीटी म्हणतो, डेलरियम ट्रेमर्स म्हणतो. म्हणजे बौद्धिक क्षमतेवर याचा परिणाम होतो. फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. याचे हायएस्ट लेवल कुठपर्यंत जाऊ शकते समजा? अल्कोहोलचे अल्कोहोलच्या कुठल्याही व्यसनाचा शेवटचा जो तुम्ही जे विचारताय त्याच्यात जीवाचा धोका निर्माण होणं इथपर्यंत असू शकतं. होऊ शकतो. असे काही केसेस आलेत का आपल्याकडे की आता हे एक्स्ट्रीम लेवलचं ऍडिक्शन आहे, आता ते बरं कसं होईल? एक्स्ट्रीम लेवल म्हणजे आता प्रत्येकाचा टॉलरन्स वेगळा वेगळा असतो. बऱ्यापैकी आपल्याकडे दारूचेच जास्ती व्यक्ती येतात, कारण हा मी जो डेलरियम बद्दल जे बोलते, जेव्हा डेलरियम होतो तेव्हा त्यांना म्हणजे घरचे ते मॅनेज करूच शकत नाही, त्यांना दवाखान्यात यावंच लागतं. 2-3 दिवस त्या व्यक्तीला कदाचित आम्ही बांधून ठेवतो, कारण तो हातपाय मारतो, जे काही सलाईन इंजेक्शन्स लावलेले असतात ते काढायचं बघतो, त्याला काहीही कळत नाही आजूबाजूला काय सुरू आहे. त्यामुळे ही त्याची एक शेवटची म्हणजे एक्स्ट्रीम स्टेज झाली दारूसाठी. तसंच स्टिम्युलंट्सच्या विड्रॉलमध्ये बरेचदा खूप बॉडी पेन होतो, बीपी कमी जास्ती होतो. कॅनॅबिसमध्ये पण असं खूप त्रास होतो व्यक्तीला सोडताना. आता हे जे आपलं ऍडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे, आता इथे समजा एक ऍडिक्टेड पर्सन आला तर त्याला कसं ट्रीट केलं जातं? पहिल्यांदा आम्ही हे बघतोय की तो स्वतःहून आलाय की त्याला कोणतरी घेऊन आलंय, त्याला जबरदस्ती आणलं गेलंय. त्यांनी आपल्याला त्याचं मोटिवेशन कळतं की त्याला खरंच सोडायचं आहे ते व्यसन का त्याला फक्त तात्पुरतं आता बरं व्हायचंय म्हणून तो आलाय. तो स्वतःहून आला असेल तर आपल्याला माहिती आहे की तो कदाचित स्वतःवर एफर्ट्स घेईल आणि सोडायची त्याची तयारी असेल. जबरदस्ती आणलं गेलाय तर मग त्याची सुरुवातच आम्हाला त्याचं मोटिवेशन चेक करण्यापासून करावी लागते किंवा मग त्याला त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे लागतात आणि बरेचदा ते समजतातही, तेवढ्यापुरतं ते त्यांना कळतं. ते समजा रेडी झाले तर मग किती % अश्युरन्स आहे की त्याचं ऍडिक्शन कमी होईल?
ऍश्युरन्स असं नाही देऊ शकत मी, कारण ते आज रेडी झाले पण उद्या त्यांना परत तलफ होईल आणि ते दारू घेतील असं म्हणजे बरेचदा होतं. रिलॅक्स होतो. रिलॅप्स इज द रूल. ऍडिक्शन मध्ये एनिवेज रिलॅप्स हे रूलच आहे की तो व्यक्ती कधीतरी रिलॅप्स होऊन येणार आहे असंच आम्ही घेऊन चालतो. तो व्यक्ती पूर्णपणे बरा झाला असं आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा तो काही महिने काही वर्ष किंवा व्यसन बंद करतो आणि तरीही तो बरा झाला हे आपण त्याला सांगू शकत नाही. आम्ही जेव्हा अल्कोहोल अनॉनिमसची इथे मीटिंग होते तेव्हा ते सांगतात की तुम्ही एक दारुडे व्यक्ती आहे आणि तुम्ही आयुष्यभर राहणार, कारण ती क्रेविंग कधीही येते. म्हणजे त्या माणसानं त्या व्यक्तींना सांगितलं जातं असं हो, हा आजार मला दारूचा आजार आहे असं आपल्याला मान्य करायचं. मान्य करायचं. हा, की मला दारूचा आजार आहे, मला गांजाचा आजार आहे, कारण हा एक ब्रेन डिसीजचा पार्ट झाला. आणि मग समजा ट्रीटमेंट फॅसिलिटी मध्ये काय काय समजा ट्रीटमेंटमध्ये जसं जसं सिमटम्स आहेत त्यानुसार मॅनेज केलं जातं. बऱ्याच गोष्टींचं ट्रीटमेंट कन्झर्वेटिव्ह असतं किंवा सिम्टमॅटिक मॅनेजमेंट असतं. दारूच्या विड्रॉलसाठी म्हणजे अल्कोहोल विड्रॉलसाठी आम्ही त्याला अल्कोहोल आणि बेन्झोडायझेपिन सेम रिसेप्टरवर काम करतात. तर त्यांना आम्ही बेन्झोडायझेपिन तेवढ्यापुरतं देतो की त्याचा विड्रॉल सेटल होऊन तो पूर्णपणे जेव्हा बरा होतो आणि त्याचे LFT KFT म्हणजे लिव्हरचे टेस्ट, किडनीचे टेस्ट आणि बाकी सगळे ब्लड टेस्ट करून त्याला कुठलं औषध क्रेविंगसाठी देता येईल ते आम्ही ठरवतो. जसं आपल्याकडे नाल्ट्रेक्सोन आहे, अकाम्प्रोसेट आहे, हे सगळे अँटी क्रेविंग्स मध्ये येतात किंवा डायसल्फराम आहे ते अँटीब्यूज म्हणून वापरलं जातं. आणि आणि ही मेडिकल ट्रीटमेंट झाली. आता याच्यात समजा सायकोथेरपी कशी रोल करते समजा? बरोबर, कसं आपल्याकडे काउन्सिलर्स पण आहेत हा. किंवा मीही सांगताना फक्त काही मेडिसिन देत नाही, त्यांची बऱ्यापैकी मोटिवेशन चेक करून त्यांना काउन्सिलिंग केलं जातं की आम्ही औषधं देतोय म्हणून फक्त औषधांनी सगळं होणार नाही. तुमची इच्छाशक्ती तेवढीच महत्वाची. तुम्ही परत त्या रस्त्याने जायला नको किंवा जे मित्र भेटतायत ज्यांच्याशी बसून तुम्ही पिताय त्यांना भेटायला नको, काही दिवस तरी ते टाळा. आणि अजून त्यांना बरेच सारे काउन्सिलिंग केली जाते. मॅडम आता याच्यात मेजर फॅक्टर म्हणजे फॅमिलीचा पण रोल इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा ऍडिक्टेड पर्सनची जी फॅमिली ती फ्रस्ट्रेटेड झाली असते, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात आधी जेव्हा फॅमिली सोबत येतात तर त्यात प्रामुख्याने त्यांच्या वाईफ असतात किंवा आई असते. वडील मी जरा कमी पाहिलेत पण वडील पण येतात, भाऊ येतो कधीतरी, कधीतरी बहीण घेऊन येते. तर सगळे फॅमिली मेंबर्स खरंच त्रासलेले असतात त्यांच्या ह्या वागण्यामुळे. पण बरेचदा असं होते की फॅमिली त्याला तो व्यक्ती जो व्यसन करतोय तो खरं तर कमवत नसतो. त्याला पैसे देणारे त्याचे मित्र, त्याची आई किंवा त्याच्या घरचंच कोणतरी असते. त्यांना आम्ही एनेबलर्स म्हणतो. एनेबलर्स म्हणजे जे त्या व्यक्तीला व्यसनासाठी मदत करतात, पैशाच्या रूपाने किंवा अजून कुठल्या रूपाने. त्यांना आम्ही सांगतो की सगळ्यात पहिले तुम्ही पैसे देणं बंद करा किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करू नका. दुसरं म्हणजे त्याला उगाच टीका करू नका की तू व्यसनी आहेस. त्याला रोज रोज सांगून तो काही बदलणार नाही. त्याच्याशी व्यवस्थित बोलणंही तेवढंच गरजेचं आहे. त्याला समजून घेणं किंवा तो व्यसन का करतो. मी सगळ्यात पहिल्यांदा किंवा बरेचदा हा प्रश्न नेहमी विचारते की तुम्ही व्यसन का करताय, काय कारण आहे. जेव्हा ते कारण सांगतात तेव्हा आम्ही त्या कारणाला ट्रीट करायचं किंवा चेंज करायचं. मॅडम आता बरेचसे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते रिहॅबिलिटेशन सेंटर बद्दल विचारतात. नेमकं ही रिहॅबिलिटेशन सेंटर काय कन्सेप्ट असतं? अशी रिहॅबिलिटेशन सेंटर्स तर वैध आणि अवैध म्हणजे लिगल आणि इलिगल बरेच आहेत. पुण्यातच नाही सगळ्या ठिकाणी आजकाल रिहॅबिलिटेशन सेंटर्स ओपन झाले आहेत. पण आपल्याला जेव्हा ऍडमिट करायचं असते आपल्या पेशंटला तेव्हा ते चेक करणं महत्वाचं आहे की त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये काय करतायत. ते नुसतं पेशंटला ठेवून घेत आहेत की त्याच्यावर काही ट्रीटमेंट होते, त्याचा विड्रॉल सेटल व्हायसाठी काही औषधं दिले गेले आहेत का, त्यांच्याकडे सायकॅट्रिस्ट किंवा फिजिशियन अवेलेबल आहेत का, की ते फक्त म्हणजे पेशंटला बंद करून ठेवणार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारे त्यांनी सोडलं पाहिजे तेवढ्यापुरतं सोडेल, त्याची काउन्सिलिंग होते का. असे रिहॅबिलिटेशन सेंटरच ऍक्च्युली हेल्प करू शकते. कारण बरेचदा अशा ठिकाणी जाऊन पेशंट परत येतो आमच्याकडे की तिथे काही फायदा झाला नाही, मला औषधं लागणार. जसं तुम्ही म्हटले की वैध आणि अवैध, तसं दुसरी बाजू बी येते की गैरसमज आणि अंधश्रद्धा. तर मग ह्या अंधश्रद्धा आणि गैरसमज कसं दूर केलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या अंधश्रद्धा आतापर्यंत तुम्हाला दिसून आल्या? सगळ्यात आधी जेव्हा कुठलेही विड्रॉल सिम्पटम्स येतात किंवा मानसिक संतुलन जेव्हा पेशंटचं बिघडतं तेव्हा पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की याला काहीतरी बाहेरचं म्हणजे वेगळा काहीतरी प्रकार झालाय. त्यांना ते शरीरात गडबड झाली असं लक्षात यायला बरेचदा वेळ लागतो. मग ते बरेचदा बुवाबाजी करतात, कुठेतरी घेऊन जातात त्यांना आणि तिथेच जेव्हा तो बरा होत नाही किंवा मग त्यांना वाटतं की कावीळ झालाय, ते माळा वगैरे घालतायत आणि मग तेव्हा जर तो बरा होत नाही तेव्हा ते अगदी वाईट कंडिशन मध्ये मग आमच्याकडे घेऊन येतात. आणि मॅम याच्यासाठी समजा
शासन किंवा गव्हर्नमेंट किंवा एनजीओ काही काम करतात का? रिहॅबिलिटेशन सेंटर असे गव्हर्नमेंटचे तरी मला माहिती नाही, पण आता जसं ससून हॉस्पिटलमध्ये आपण जे करतो, जर पेशंटला गरज असेल तेव्हा त्याला आपण ऍडमिट करून घेतो. तर तो विड्रॉलमध्ये असला किंवा डिलिव्हरीमध्ये असला किंवा तो घरी मॅनेज होऊ शकत नसेल तेव्हा आपण त्याला आपल्याकडे ऍडमिट वरती वॉर्डला करतो. आणि हे ट्रीटमेंट फॅसिलिटी फ्री असते का? हा, गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे बऱ्यापैकी फक्त केस पेपरचे पैसे घेतात. म्हणजे आता जसं आपल्याकडे 20 रुपये केस पेपरचे घेतले जातात आणि औषधं पण त्यातच आहेत, म्हणजे त्या 20 रुपयातच औषधं देतो आपण. मॅम समजा आता एक तसं तुम्ही सुरुवातीला म्हटलात की पेशंटला रिलॅप्स होतो, मग रिलॅप्स टाळण्यासाठी पेशंटनी कुठले ऍक्ट केले पाहिजे, कुठले ऍक्शन स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे? रिलॅप्स होतो कारण तो परत त्याच वातावरणात परत जातो. म्हणजे आता जे मित्र आहेत त्यांच्याशी भेटत राहतो किंवा दारूचे दुकानं दिसले की मला कितीही इच्छा झाली, म्हणजे कितीही इच्छा असली की नको घ्यायला, तरी कुठेतरी पाय तिकडे वळतात. तर आम्ही त्यांना सांगतो की त्या रस्त्याने न जाता जर तुम्हाला दुसरा रस्ता ऑप्शन असेल त्या रस्त्याने जा, त्या मित्रांना भेटू नका किंवा एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा. म्हणजे तुमचं रुटीन रोजचं मेंटेन करा, काम करा. घरी राहून सतत दारूचे विचार येणार, त्यामुळे कामात तुमचं मन लागेल असं काहीतरी काम करा. घरच्यांची मदत घ्या. परत असं वाटलं तर मग घरच्यांशी बोला. असल्या कुठल्या गोळ्या औषधी आहेत का ती क्रेविंगच बंद करतात? हो, अँटी क्रेविंग्स आहेत आपल्याकडे औषधं. त्या कुठल्या असे म्हणलं की नाल्ट्रेक्सोन आहे, अँटी क्रेविंग आहे. अकाम्प्रोसेल हे एक अँटी क्रेविंग या मेडिसिन गोळ्या आहे. हे रिवॉर्ड ब्रेनच्या रिवॉर्ड पाथवेवर काम करतात अच्छा. आणि पेशंटला व्यसनामुळे जो रिवॉर्ड भेटतो ते कमी करायला मदत करतात. नर्स असले किंवा कुठलेही मेंटल हेल्थ प्रोफेशनल असले तरी आपल्याला माहिती आहे की तो व्यसन करतोय, मग तेव्हा त्याला पहिलं विचारायचं की तो काय व्यसन करतोय, किती वर्षापासून, म्हणजे त्याची बेसिक हिस्ट्री घ्यायची. कुठे राहतो, घरी कोण कोण असतं, काम करतोय का, काम नाही करत तर त्याला पैसे कोण देत आहेत, हे सगळं बेसिक त्याच्याबद्दल जेव्हा आपल्याला माहिती पडेल तेव्हाच त्याला आपण काउन्सिलिंग करू शकतो की तुम्ही याला कशी मदत करणार आहात. तो मग ते एक्झाम मी मग अशी म्हटलं की का घेतोय, तर तुम्ही का हे ओळखू शकला किंवा त्याला बदलायचा प्रयत्न करू शकला किंवा त्याला समजावू शकला तर बऱ्यापैकी काम आपलं तिकडेच होतं. व्यसन घ्यायची गरज का पडते? बरेचदा असं होतं की झोप लागत नाही, बरेचदा असं होतं की म्हणजे मॅरायटल काही इश्यूज आहेत, बायको सोडून गेली आहे किंवा डिवोर्स झालाय, एकटेपणा जाणवतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा मदत त्यांना करू शकतो यासाठी हे जेव्हा आपण त्यांना काउन्सिलिंग करू शकतो तेव्हा नर्सेस पण त्यांना ह्या गोष्टी सांगू शकतात की एकटेपणा कसा कमी करता येईल किंवा आता तुमचा डिवोर्स झालाय पण दारू पिण्याने डिवोर्स ठीक होणार आहे का, किंवा तुमची बायको जी निघून गेली ते परत येणार आहे का. हे अशा बेसिक गोष्टी जे त्यांना माहिती म्हणजे त्यांना असतात, रॅशनलाइज करून सांगायचं. रॅशनलाइज करायचं. ज्यांना माहिती असतं त्यांना ते फक्त समजत नाही किंवा ते आठवून द्यायला लागतात. ठीक आहे मॅम, थँक्यू. एक लास्ट शेवटचा क्वेश्चन की समजा एखाद्या पेशंटला पटवून सांगायचं की तुझं हे ऍडिक्शन बरं होईल, त्याच्यासाठी आपण एक लास्ट सिंगल सेंटेन्स काय सांगा, सिंगल मेसेज तुमच्यातर्फे? ओके, जर तयारी असेल तर ऍडिक्शन पूर्णपणे बरं होऊ शकतो आणि तरीही जरी तो रिलॅप्स झाला तरीही त्याच्यासाठी उपचार नेहमीच अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त डॉक्टरांची मदत घ्या, काउन्सिलर्सची मदत घ्या, जे कोणी ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यांची मदत घ्या आणि ऍडिक्शन नक्की बरं होऊ शकतं.